मेंढीचे आणि धनगराचे महत्व. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय. मेंढी माऊली सुखाची सावली हाय. बारूमामा स्वतः मेंढपाळ होते. त्यामुळे ते म्हणतात की जो कोणी मेंढपाळ प्रामाणिकपणे मेंढ्या पाळेल त्याच्यावर माझा कायम आशीर्वाद राहील. मेंढी हा केवळ एक प्राणी नसून ती साक्षात माऊली आहे. ती आपल्या मालकाचे पोषण करते आणि त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि आधार देते. मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहील. मेंढीबाईला कलम जडलं. मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहील. भविष्यात शेतीपेक्षा पशुपालनाला आणि विशेषतः मेंढी पालनाला इतके महत्त्व येईल की केवळ मेंढ्यांच्या उत्पन्नावर धनगर अत्यंत सुखात आणि श्रीमंतीत जीवन जगेल. मेंढीबाईला कलम जडलं. कलम जडणं म्हणजे वनस्पतींप्रमाणेच प्राण्यांवर विज्ञानाचे प्रयोग होणे. भविष्यात विज्ञानाच्या प्रगतीमुळे मेंढ्यांवर संकरीकरण किंवा क्लोनिंग केले जाईल. मेंढीपासून एक वेगळी पैदास निर्माण होईल. मेंढीचा दर 1,00,000च्या घरात जाईल. या संकरीकरणातून मेंढीची एक नवीनच आणि अतिशय वेगळी प्रजाती जन्माला घातली जाईल. भविष्यात मेंढीला आणि तिच्या लोकरीला स्लॅश मांसाला इतकी प्रचंड मागणी येईल की एका सामान्य मेंढीची किंमत अक्षरशः 1,00,000 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचेल. धनगराच्या बाळाला मेंढी सोन्यापेक्षा पिवळी दिसेल. मेंढीपासून मिळणारा आर्थिक फायदा इतका अफाट असेल की मेंढपाळाला आपली मेंढी ही खऱ्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आणि मौल्यवान वाटू लागेल. थोडक्यात मेंढीच त्याचे चालते बोलते सोने बनेल. मेंढीच्या गळ्यात फुलांच्या माळा घालशला. मेंढीबाई पालखीतून मिरवलं. मेंढीची किंमत आणि महत्त्व इतके वाढेल की लोक तिला अतिशय मानानं आणि आदरानं वागवतील. तिच्या गळ्यात प्रेमानं फुलांच्या माळा घातल्या जातील. एवढेच नाही तर एखाद्या देवतेप्रमाणे किंवा अतिशय मौल्यवान संपत्तीप्रमाणे मेंढीला साक्षात पालखीत बसून तिची वाजत गाजत मिरवणूक काढली जाईल. धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारलं. ही ओढ भविष्यातील फसवणुकीचा आणि माणसाच्या अंधळ्या हव्यासाचा अत्यंत भयंकर इशारा देते. पैशाच्या लालसेपोटी माणसाची दृष्टी इतकी आंधळी होईल किंवा बाजारात इतकी मोठी फसवणूक वाढेल की तो जास्त फायद्याच्या आशेनं मेंढी समजून चुकून अस्वलासारख्या हिंस्त्र आणि जीव घेण्या प्राण्याला मिठी मारेल. म्हणजेच अतिहव्यासाच्या नादात माणूस स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेईल आणि एखाद्या भयंकर संकटाला आमंत्रण देईल. आडशिव मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय. लागलाय दुनिया न्याहाळायला. त्याच्या मागे अंधार, पुढे अंधार पडलाय. जगात डोंगरा एवढं पाप आणि दोरी एवढं पुण्य शिल्लक हाय. दोरीच्या आधारावर डोंगर तरलाय. पाऊस पाऊस, पाणी पाणी, कालवा करशिला. उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळा याचा उन्हाळा होईल. कर्माचा पाऊस धर्माचे पीक होईल. पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जातील. कोल्हापूरच राजघराण क्षत्रिय वंशाच हाय. 9-3-9-7 ती भोम बरोबर हाय. आदमापूरचा आघात मोठा हाय. माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला. कांबळ्याच्या घोळत, फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय. आदमापूर प्रति तीर्थक्षेत्र शिर्डी होईल. बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील. पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील. बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार चाललं. आदमापूरच्या पुजारी मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय. आदमापूरच्या सभिना सोहळ्यामध्ये फूट पाडशिला तर यमपुरी पाशिला. इथे 33 कोटी देवांचा दरबार भरलाय. शेती, धान्य आणि निसर्ग ख्याला धावीन, नवसाला पावीन ही धर्माची गादी हाय. धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा. पिंजऱ्यातील राघू भाषण करील. पहिला मोगरा धुपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उडान मारल.
तिसरा मोगरा राजी बसल तुम्ही बघाल. अश्विनी, भरणी, कार्तिकी, रोहिणी मिरगाच्या बहिणी. सरती रोहिणी निघता मिरग कुणी कोकण बांधारी कुरी मिरविल. बांधा आड बांध, शिवा आड शिव. रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा साधल तो सोबती. हातात भाकरी, खांद्यावर चाबूक राहील. सडत्या अडदरा निघता मिरग मध्यम फाट्याचा पेरा होईल. सडत्या अडदरा निघता तरणा आलम दुनियेचा फेरा होईल. पुरी थाऱ्याला बसल रोहिणीची पेरणी, त्याला हातक्याची पुरवणी होईल. देवधान्य मध्यम पिकल, राजधान्य उदंड पिकल. धारण धोरण जगाचे जीवन होईल. खड्याच्या काठी 3 मापटी म्हणशिला. 3 मापटी म्हणता म्हणता शेरावर येईल. शेरावर म्हणता म्हणता चिपट्यावर येईल. खरीप भरीप बहुत उदंड पिकल. जमिनीतील धान्य उदंड पिकल. तांबडी रास मध्यम पिकल, काळी रास सुफल जाईल. मूग, तूर, सोयाबीन, कडधान्य उदंड पिकल. सर्वसामान्य माणसाला पुरावा करेल. डाळीचा भाव तेजीत राहील. पांढरे धान्य उदंड पिकल, गोरगरीब माणसांना पुरावा करेल. महिन्याच धान्य इथून पुढे पिकेल. तांबडी कळी मध्यम पिकेल. ताजव्यातून जोकल धान्य, दारात वैरण कोणात ठेवशिला. वैरण सोन्याची होईल. सांभाळून रहा. धान्य आणि वैरणीची इथून तिथून पुढे चोरी होईल. कानाने ऐकशिला, डोळ्याने बघशिला, गव्हाची पेंडी मध्यम पिकल. राजकारण, समाज आणि भविष्यातील संकटे. धांधा आड बांध, शिवा आड शिव. महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल. आनंदवन होईल. भारत देशात समान नागरिक कायदा हक्क येईल. गोरगरीब जनता सुखी राहील, आनंदात राहील. महाराष्ट्र राज्यात एनरॉनची वीज येईल. लाईटी अभावी जनजीवन विस्कळीत होईल. सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहतील. कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा गोंधळ चालेल. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठे भगदाड पडलं. कर्नाटक राज्यात चौथाई कोणा ओस पडलं, जलमय होईल. निपाणी भागात मोठा गोंधळ माजल. अतिरेकी लोक सुटतील, बॉम्बस्फोट करतील, जाळपोळ होईल. उसाच्या कांड्याने, दुधाच्या भांड्याने राजकारणाला मोठी कलाटणी लागल. गाई म्हशीचा भाव गगनाला भिडलं. दुधाचा भाव वाढत राहील. आईबापाला मेंढीचे आणि धनगराचे महत्व. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय. मेंढी माऊली सुखाची सावली हाय. मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहील. मेंढी बाईला कलम जडल. मेंढीपासून एक वेगळी पैदास निर्माण होईल. मेंढीचा दर 1 लाखाच्या घरात जाईल. धनगराच्या बाराला मेंढी सोन्यापेक्षा पिवळी दिसलं. मेंढीच्या गळ्यात फुलांच्या माळा घालशला. मेंढीबाई पालखीतून मिरवल. धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल. शेतकरी, अर्थव्यवस्था आणि आजार. साखर सम्राटांची खुर्ची डळमळत राहील. साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करतील. ढोर गुर करतील, निधा करतील, दूध दुपत करतील. दुधापासून डेअरी चालवतील.